राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कारण विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपाप्रकरणी संबंधित महिलेने 17 मार्च पासून राजभवन इथं उपोषणाला बसणार असा ठाम निर्णय घेतलाय। तर दुसरीकडे या प्रकरणी जयकुमार गोरेंनी संजय राऊतांसह रोहित पवार यांच्या विरोधामध्ये हक्कभंग दाखल केलाय। बघूया। लय भारी आणि तुषार आबाजी खरात यांच्या विरोधात अध्यक्ष महोदय मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये मांडतो। मग तुम्ही हक्कभंग त्या महिलेविरुद्ध आणताय, हे छोटे किरीट सोमय्य आहे। गोरेंनी थोडेसे समजूतदारपणा तिथं दाखवला पाहिजे, खूप असं पर्सनली घेतलं नाही बाहेर। महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे आरोप मंत्री जयकुमार गोरेंनी फेटाळत विरोधकांवर हक्कभंग आणलाय। पण आता या प्रकरणातील संबंधित महिला समोर आली आहे। विनयभंग प्रकरणी जयकुमार गोरेंनी केलेला निर्दोष मुक्ततेचा दावा महिलेनं खोडून काढलाय। तसंच 17 मार्च पासून उपोषणाला बसण्याचा इशाराही दिलाय। जयकुमार गोरे यांचा दावा, कोणतीही तक्रार नाही, संबंधित महिलेचं सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र। महिलेचा दावा, केस मागे घेण्यासाठी जयकुमार गोरेंकडनं माझ्यावर दबाव। जयकुमार गोरे म्हणाले 2019 मध्ये सुप्रीम कोर्टात निर्दोष मुक्तता। महिला म्हणाली माफीनामा लिहून दिल्यानं केस मागे घेतली। जयकुमार गोरेंनी दावा केला, आता कोणीतरी राज्यपालांना पत्र लिहिलंय, ज्यावर महिलेचं उत्तर आलं, मीच राज्यपालांना निवेदन दिलं। महिलेवर विरोधकांचा राजकीय वरदहस्त असल्याचा जयकुमार गोरेंचा दावा। तर राजकीय वरदहस्त असल्यास सिद्ध करावं असं महिलेनं म्हटलंय। माझी मी सांगितलं की 2017चा विषय आहे। 2017 साली याच्यावर चर्चा झाली, कोर्टामध्ये केस गुन्हा दाखल होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टानं त्यामध्ये माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे, कोर्टानं निकाल दिलेला आहे। आणि मला वाटतं या देशामध्ये सर्वोच्च व्यवस्था आहे की न्यायव्यवस्था आहे, आणि न्यायव्यवस्थेने जेव्हा मला निर्दोष केलेला आहे, मी ती केस मिटवावी, संपवावी आणि त्याला बाहेर काढावं यातून। त्यामुळे तो कोर्टच्या चेंबरमध्ये अक्षरशः त्यानं दंडवत घातला होता। म्हणजे माझा कझन माझ्यासोबत होता, त्यालाही माहित आहे, त्याच्या वकिलाला पण माहित आहे की त्यानं तो दंडवत घातलेला होता तिथं। आणि मला त्यावेळी थोडंसं असं एक शंका आली की आता हा पुन्हा आपल्याला त्रास देणार नाही, म्हणून मी ती केस मागे घेतली आणि अशा प्रकारे त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे। त्याला कोर्टाने बाइज्जत बरी केलेला नाहीये, मी केस मागे घेतली म्हणून तो निर्दोष मुक्त झालाय। 8 वर्षांपूर्वीच्या प्रकरणामुळे मंत्री जयकुमार गोरे विरोधकांच्या टार्गेटवर आले, पण सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा दाखला देत जयकुमार गोरेंनी आरोप फेटाळले। बदनामी प्रकरणी खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवारांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला। 2016 मध्ये काँग्रेसमध्ये असताना जयकुमार गोरेंविरोधात एका महिलेची तक्रार आली। जयकुमार गोरेंनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप झाला। 2017 मध्ये जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। अटक टाळण्यासाठी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली। या प्रकरणी जयकुमार गोरेंना 10 दिवस तुरुंगवासही झाला होता। 2019 मध्ये सुप्रीम कोर्टात जयकुमार गोरेंची संबंधित प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली। प्रसार माध्यमामध्ये माझ्याबद्दल बिनबुडाचे अश्लाघ्य अत्यंत आक्षेपार्ह अशी भाषा वापरून बेछूट आरोप करत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे। मी सामनाचे संपादक सन्माननीय संजय राऊत, या विधानसभा सभागृहाचे सदस्य सन्माननीय रोहित पवार, लय भारी म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे त्याचे तुषार खरात यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय मी मांडतोय। मग तुम्ही हक्कभंग त्या महिलेविरुद्ध आणताय, कोणाविरुद्ध आणताय? पाहूया ना, आणा ना, बघतो ना मग मी। हे छोटे किरीट सोमय्य आहे, जुनियर किरीट सोमय्य आहे ते। त्या महिलेशी माझं बोलणं झालं, ती महिला म्हणते मी आत्महत्या करेन। त्या महिलेच्या हक्काविषयी बघा आधी। दरम्यान मंत्री जयकुमार गोरेंनी दाखल केलेला हक्कभंग प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्वीकारला। पुढच्या कार्यवाहीसाठी तो हक्कभंग समितीकडे पाठवण्याचे आदेश दिले। राज्यपालाला खोटं निवेदन देणं, अशा पद्धतीचं वातावरण अध्यक्ष महोदय तयार करणं आणि एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या नेतृत्वाला आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याचा अध्यक्ष महोदय प्लॅन करणं, हे अध्यक्ष महोदय खूप घातक असं आहे। या प्रकरणाबद्दल अध्यक्ष महोदय मी जास्त काही बोलणार नाही, पण याच सभागृहामध्ये अनेक सदस्य आहेत। याच सदस्यांनी विधान परिषदेचा पराभव सहन झाला नाही म्हणून माझ्या विरोधात षडयंत्र तयार केलं। मीडिया हे माध्यम कशाचं आहे की लोकांचा आवाज हा फक्त काही लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे। आणि जर समजा एखादी व्यक्ती न्याय मागत असेल आणि
ते चॅनलच्या माध्यमातून दाखवलं असेल तर ते एक माध्यमच झालं. आता आमच्या विरोधात सुद्धा अशा बऱ्याच काही बातम्या असतात त्या खऱ्या नसतात. पण आम्ही उद्या जाऊन कोणावर हक्कभंग आणतो असं नाही. छोटा चॅनल असू नाही तर मोठा चॅनल असू, जे काय आहे मीडियाला तो हक्क आहे. त्यामुळे तिथं मला असं वाटतं गोरेंनी थोडेसे समजूतदारपणा तिथं दाखवला पाहिजे. खूप असं पर्सनली घेतलं नाही पाहिजे. मंत्री जयकुमार गोरेंनी आरोप फेटाळले असले तरी संबंधित महिला समोर आली आहे. 17 मार्च पासून विधान भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा दिलाय. यामुळे ऐन विधिमंडळ अधिवेशनात मंत्री जयकुमार गोरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.